मी हेमंत शंकर झोरे आणि माझी मिसेस श्री प्रियंका हेमंत झोरे आम्ही आज धुळे या ठिकाणी शिशुगृहामध्ये आज आलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी चाइल्ड अडॉप्ट करणार आहोत आणि जे आम्ही बाळ दत्तक घेणार आहोत या बाळ आम्हाला दत्तक घेण्यापर्यंत आता जे बाळ आज आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि आज बाळ ताब्यात मिळत आहे इथपर्यंतचा जो आमचा प्रवास आहे तो मी माझा प्रवास तुम्हाला थोडंसं सांगतो आहे की आम्ही रत्नागिरीमध्ये राहतो। दोघे आम्ही आज जॉब करत आहोत आणि आम्हाला आमच्या लग्नाला साधारणतः एक 10 वर्ष झाली, अजून आम्हाला बाळ नाही। आम्ही ट्रीटमेंट देखील काही घेतल्या परंतु आम्हाला यश आलं नाही। त्यानंतर मग आम्ही निराश न होता सरळ दत्तक बाळ घेण्याचा दोघांनी विचार केला। तसंच आमच्या घरातील जी वरिष्ठ मंडळी आहेत म्हणजे माझी आई आहे किंवा बाबा आहेत, त्या सासू-सासरे आहेत, या सर्वांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाळ दत्तक घेण्याचं दोघांनी निश्चित केलं। त्या आणि जे आपल्याला यश आलेलं नाही आहे किंवा आपल्याला बाळ नाही आहे त्यासाठी आम्ही डगमगून न जाता किंवा आम्ही कोणत्या वेगळा विचार करता आम्ही दत्तक बाळ घ्यायचं ठरवलं। त्यानंतर आम्ही आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आम्ही माहिती विचारली, कारण त्यांनी एक पहिलं बाळ दत्तक घेतलं आहे। त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टी करायला हव्यात। त्यांनी आम्हाला ऑनलाईन कॅराची माहिती दिली। त्यानंतर कॅरा फोस्टर केअरला आम्ही ऑनलाईन अर्ज केला। त्यानंतर या अर्ज आम्हाला करण्यासाठी जी चिपळूणची BSS भारतीय समाजसेवा केंद्र ही संस्था आहे, या संस्थेतील आमच्या ढवण मॅडम आहेत, त्यांनी देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यानंतर आम्ही त्या संस्थेमध्ये गेलो। तिथे जी काही कागदपत्र त्यांना हवी होती त्या कागदपत्राची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर एक वेटिंग लिस्ट लागली। त्या वेटिंग लिस्टमध्ये आम्ही रोज ऑनलाईनला तो आमचा नंबर कधी येतो वगैरे बघत होतो आणि तो नंबर साधारणतः आज 3.5 वर्ष झाल्यानंतर आज आमचा या ठिकाणी नंबर आला आणि तो नंबर आला आहे, तो ठिकाण आहे या ठिकाणी शिशुगृह धुळे या ठिकाणी आज आमचा नंबर आला आहे। आज आम्ही छोट्या बाळाला या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि आतापर्यंतचा जो सांगितलेला प्रवास आहे याच्यामध्ये खूप ठिकाणी काही डॉक्युमेंट्ससाठी वगैरे किंवा अदर ठिकाणी अडचणी आल्या, पण त्या देखील आम्हाला ज्या संस्थेच्या मॅडम आहेत त्यांनी देखील सहकार्य करून त्या सगळ्या दूर केल्या गेल्या आणि आतापर्यंत जो आमचा प्रवास आहे तो इथपर्यंत झालेला आहे की आज आम्ही खूप आनंदी आहोत। आज आम्ही बाळ या ठिकाणी ताब्यात घेणार आहोत आणि मी इतर देखील फॅमिलींना असं सजेस्ट करेन की कृपया ही खूप काही प्रोसेस अवघड नाही आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ते खूप मोठी अवघड काही प्रोसेस आहे, पण आपण जर समजून घेतलं आणि त्याची जी काय कागदपत्राची पूर्तता वेळेत केली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गदर्शन करणारे लोक देखील आहेत, त्यांचं आपण मार्गदर्शन घ्यायचं आणि आपण पुढे जाऊन आपण अडॉप्ट चाइल्ड करू शकतो, जसं आम्ही या ठिकाणी आज अडॉप्ट चाइल्ड केलेलं आहे। आणि हे बाळ आम्हाला मिळाल्यानंतर म्हणजे आज मिळाल्यानंतर किंवा बाळाला बघितल्यानंतर आम्ही खूप समाधानी आहोत। आज या ठिकाणी आम्ही धुळे या ठिकाणी धुळे शिशुगृह या ठिकाणी आलो। या ठिकाणी अतुल बिराडे सर यांचं आम्हाला मार्गदर्शन खूप छान झालं। त्यांनी आम्हाला देखील सहकार्य केलं, कागदपत्रांची जी काय माहिती होती ती व्यवस्थित दिली। त्यानंतर कोर्टापासून तर या आपल्या संस्थेच्या सर्व कागदपत्राच्या कामापर्यंत इतकी चांगली माहिती आम्हाला दिली की ती आम्ही आमच्याकडून तेवढी पूर्ण सुद्धा करून घेतली आणि खूप चांगलं सहकार्य केलं। आता आज आम्ही जे बाळ घेत आहोत ते बाळ घेऊन आम्ही खूप सुखी आणि आनंदी आहोत। इतकं म्हणजे जगामध्ये कोणतंच सुख नसेल एवढं सुख आज आम्हाला मिळालंय आणि इतकं हॅपी कुटुंब आमचं आज पूर्ण झालंय। याचं समाधान खूप वाटतं की आज आमची जी अपूर्ण असलेली फॅमिली आज पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आम्ही खूप समाधान वाटतो। तसंच मी कॅराचे देखील खूप आभार मानतो की कॅराने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, वेळोवेळी सहकार्य केलं, वेळोवेळी मेसेज दिले, तसेच फोनद्वारे अलर्ट देखील केलं। तसंच आपल्या ज्या भारतीय समाजसेवा केंद्राच्या मॅडम आहेत ढवण मॅडम, त्यांचं आणि त्यांच्या टीमचं पूर्ण देखील मी आभार मानतो। त्यांनी देखील आम्हाला खूप चांगलं या सर्व सिस्टममध्ये सहकार्य केलं आणि तसेच आम्ही या ठिकाणी आपले बिराडे सर आहेत
त्यांचं देखील आम्ही खूप आभार मानतो। तसेच बिराडे सरांबरोबर इथं काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे यांचं देखील या ठिकाणी शिशुगृह धुळे इथला जो कर्मचारी वर्ग आहे बिराडे सर यांचं देखील आम्ही खूप आभार मानतो। आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि जी काय आमची कमतरता होती ती या ठिकाणी दूर झाली आणि आज आम्ही एक पूर्ण आनंदी कुटुंब म्हणून आज रत्नागिरीमध्ये परत जाणार आहोत। आणि आपण सर्वांनी जे मार्गदर्शन केलं आतापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आम्ही दोघेही धन्यवाद आहोत, ऋणी राहू। आणि आम्हाला आई बाबा केल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय। मी सगळ्या ज्यांना आई होता येत नाही त्यांनी दत्तक बाळ नक्की घ्या, त्याने आपलं मातृत्व पूर्ण होतं एवढं सांगेन मी। आणि मी आज खूप खूप आनंदी आहे आणि इतकं सुंदर बाळ मला मिळालंय, माझं मातृत्व मला मिळालं, बस एवढंच। आम्ही खूप आनंदित आज आणि आमचं कुटुंब पूर्ण झालंय। धन्यवाद।